नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे। सर्व शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभ देण्यासाठी आता 10,42,17,000 एवढी रक्कम राज्य शासनामार्फत वितरित करण्यात आली आहे। याबाबत शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत 2024 अखेरपर्यंत 3 लाख सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत। तसेच 5 वर्षांमध्ये आणखी 5 लाख सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे। सविस्तर माहिती नक्की काय आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपण हा शासन निर्णय बघू शकता। कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषी पंप लाभार्थ्यांच्या शासन हिश्शापोटी 10,42,17,000 इतके अनुदान वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 26 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे। सविस्तर माहिती काय आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। राज्यातील कृषी पंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानाअंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा या उत्थान महाअभियान कुसुम देशभरात राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिनांक 13/1/2021 रोजी 1 लाख नग सौर कृषी पंप स्थापित करण्यास दिलेल्या मान्यता विचारात घेऊन संदर्भ दिन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील कृषी पंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान जाहीर करण्यात आले आहे। सदर अभियानातील घटक ब अंतर्गत दरवर्षी 1 लाख नग याप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 5 लाख सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहे। सदर योजनेची अंमलबजावणी महाऊर्जा कार्यालयामार्फत करण्यात येत आहे। राज्यात कुसुम योजनेअंतर्गत विविध लाभार्थ्यांसाठी सुकाणू समितीने वेळोवेळी दिलेल्या मंजुरीनुसार एकूण 82,427 सौर कृषी पंप महाऊर्जाकडून स्थापित करण्यात आले आहेत। याशिवाय लाभार्थी हिस्सा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप स्थापनेची कार्यवाही सुरू असून मार्च 2024 अखेरपर्यंत 3 लाख सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत। त्यामुळे एकूण 85,427 सौर कृषी पंप स्थापित होणार आहेत। यामध्ये सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी स्थापित करण्यात आलेल्या व मार्च 2024 अखेरपर्यंत स्थापित होणाऱ्या पंपासाठी आवश्यक एकूण 139,88,67,000 इतक्या रकमेपैकी आतापर्यंत एकूण 129,04,65,000 इतका निधी शासनाकडून महाऊर्जाला उपलब्ध करून देण्यात आला आहे। तसेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान कुसुम या अभियानाच्या घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी स्थापित केलेल्या व मार्च 2024 अखेरपर्यंत स्थापित होणाऱ्या सौर कृषी पंपाकरिता राज्य शासनाच्या 10% हिस्स्यापोटी उर्वरित रक्कम रुपये 10,42,17,000 इतकी निधी सन 2023-24 या आर्थिक वर्षात मंजूर असलेल्या सुधारित अंदाजाच्या तरतुदीमधून महाऊर्जाला वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना 5 वर्षांमध्ये 5 लाख सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी 10,42,17,000 एवढी रक्कम राज्य शासनाकडून वितरित सुद्धा करण्यात आली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।